एक परिस्थितीला संघर्षाला सामोरं जाऊन त्या तालुक्याच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्याचं त्यांनी काम आपल्या जीवनामध्ये केलं. आणि 1.5 वर्षापूर्वी आमदार झालेल्या माणसांनी म्हणायचं की आमच्याकडेच आम्हाला या, म्हणजे यांची जर विचार जर समाजाने जर ऐकलं तर त्यांच्या बोलण्यामुळं आपल्या खेड तालुक्याची मान शर्मेने खाली जाते. कारण एखाद्या आमदारांनी काय कशा पद्धतीचं भाष्य करायला पाहिजे. तालुक्याचा आमदार महाराष्ट्रामध्ये का तालुक्याचं नेतृत्व करत असतो, त्याप्रमाणे तालुक्याची जनता, महाराष्ट्राची जनता त्याच्याकडे पाहत असते. कारण ही खेड आळंदी मतदारसंघाचा आमदार आहे. तिचं ज्ञानेश्वर माऊलीतली त्या ठिकाणी पसायदानाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला ज्ञान अमृत पाडलेलं आहे. आणि त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व असं जर बालिश जर वक्तव्य करत असेल तर आपल्या खेड तालुक्याची किंमत निश्चितपणे कमी होते. आणि म्हणून त्यांच्या त्या वक्तव्याला बोलताना मी एवढेच म्हणेल की बालिशपणा, बालिश भाऊ बायकाच बडबडला, अशी परिस्थिती आज आपल्या तालुक्याच्या आमदाराची. म्हणजे गौतमी पाटलांनी हेमा मालिनीला म्हणायचं की माझ्या फडामध्ये येते का, काही वक्तव्य करायचं, अण्णांनी करायची, मंजूर करायची. म्हणजे रस्त्याने कोण चाल याची चौकशी करायची नाही, ती काय आपलीच आहे का असं नाही. तुम्ही चौकशी करा, काम कुणी केलं पाहिजे, काम कोण करतंय. आणि या तालुक्याच्या आमदारांना मला एवढंच सांगायचं की आपण आपली वैचारिक बुद्धिमत्ता तपासून घ्या. काय झालंय, परवा अण्णांनी माहिती दिली पत्रकार परिषदेमध्ये 1-2-3 महिन्यामध्ये त्यांचं आमदारकीचं पद जाणार आहे. तेव्हापासून त्यांची मानसिकता ढासळलेली आहे, काहीतरी बरायला लागले. मला त्यांना विनंती करायची आहे, तुम्ही पदात जाण्याची वाट पाहू नका, तुम्ही राजीनामा द्या. अनेक वेळा तुम्ही सांगताय की मी 52,000 मताधिक्याने निवडून आलेला आहे. अरे होऊ द्या एकदा लढाई अण्णाची आणि तुमची. मग ही जनता, या तालुक्यातली जनता तुम्हाला 52,000 निवडून देते का 1 लाखांनी पाडते की तालुक्याची जनता योग्य वेळेस आपल्याला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही. आज